आता परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी आज फॉर्म भरणं झालं आहे आणि फॉर्म भरताना अगोदर या ठिकाणी 2-3 दिवसापासून युतीच्या अनुषंगानं चर्चा होत गेलेल्या आहेत। माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यासोबतच माननीय नामदार या ठिकाणी उदय सामंत साहेब असतील, त्यांनी या ठिकाणी मंत्री संजयजी राठोड साहेब यांना या ठिकाणी पाठवून या ठिकाणी युतीबाबतच्या चर्चा केल्या आणि भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, त्यासोबतच बोर्डीकर साहेब आणि वरपुरकर साहेब आणि जिल्हाध्यक्ष सुरेशजी भुमरे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी जिल्ह्याच्या अनुषंगानं ही युती करायला सांगितली आणि करण्यासाठी या ठिकाणी माझ्यावर जी शिवसेना प्रमुख या ठिकाणी जिंतूर आणि सेलू मतदारसंघाची जबाबदारी आहे, त्या दोन्ही मतदारसंघामध्ये या ठिकाणी युती आम्ही केलेली आहे। त्या ठिकाणी परभणी विधानसभा मतदारसंघामधून आम्ही भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आमचं चांगलं या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य असताना सुद्धा या ठिकाणी आम्ही शिवसेनेला 2 जागा घेतल्या आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आम्ही 2 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। बोबडे टाकळी सर्कल आणि पिंगळी सर्कल हे शिवसेनेकडे राहील आणि झरी आणि कुंभकर्ण टाकळी हे 2 सर्कल भारतीय जनता पार्टीकडे। आणि आताच त्या ठिकाणी आम्ही जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे सांगितलेलं होतं की त्या ठिकाणी 15 पैकी आम्ही 6 जागांची मागणी केली, पण त्या ठिकाणी माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी सांगितले की तुम्ही 3 जागेवर या ठिकाणी लढा आणि आम्ही बाकीच्या जागेवर आम्ही लढवतात। त्यांच्या या ठिकाणी युतीच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेत या सगळ्या गोष्टीमधून आम्ही युती करायचं ठरवलं आणि या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची दोन्ही मतदारसंघामध्ये युतीही झाली। भाऊ, आता पाहिलं की महानगरपालिकेची सुद्धा युती ज्या वेळेस होत होती किंवा आपण सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक म्हणूत आपण, मग कुठेतरी सामान्य कार्यकर्त्यांना याच्यातून जे निवडणुकीला उभे त्यांना न्याय भेटेल का? कारण की वेळ बी खूप कमी भेटला आता बी जिल्हा परिषद निवडणूक, काय सांगाल या संदर्भात? शिवसेना पक्ष हा सामान्याचा पक्ष आहे, त्या अनुषंगानं शिवसेनेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकेला सुद्धा सर्वसामान्य लोक या ठिकाणी उमेदवार आम्ही दिलेले होते। तुम्हाला या सगळ्या प्रभागामध्ये आमचे सर्वसामान्य आणि रस्त्यावर काम करणारे हे लोक आम्ही त्या ठिकाणी उमेदवार दिले। तसेच या ठिकाणी सुद्धा पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्यासोबत सर्व या ठिकाणी जे या ठिकाणी काम करतात शिवसेनेचं त्यांनाच आम्ही या ठिकाणी उमेदवार दिले। काही जण नाराजी जे आहेत उमेदवार त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहेत भाऊ, फॉर्म भरलेले आहेत काही जणांनी आता जिल्हा परिषदला, मग नाराज अपक्ष म्हणून मी भरलेत आपल्यातले काही, ती काय म्हणजे आता वेळ आता या ठिकाणी बघा नाराजी, आता युतीमध्ये तर कोणाची नाराजी होणार, कोणाचं या ठिकाणी कोणाला न्याय मिळणार हे तर चालतच राहणार, पण पक्षाचे आदेश मानणं सुद्धा गरजेचं आहे। ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा असेल तर त्याला कोणी रोखू शकणार नाही, पण आम्ही एवढं करू शकतो की पक्षाच्या आदेशाच्या अनुषंगानं आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचे एबी फॉर्म या ठिकाणी दिलेले नाही। महानगरपालिकेमध्ये पाहिजे तसा स्ट्राईक रेट जो आहे आपल्याला भारतीय जनता पार्टी असतो किंवा आपल्या शिवसेना असतं तर राहिलं नाही, जिल्हा परिषदेत स्ट्राईक रेट वाढेल का एकत्र आले? नाही, महानगरपालिकेमध्ये युती झाली असती तर तुम्हाला निश्चित आमचा स्ट्राईक रेट हा चांगलाच मिळाला नसता, पण या ठिकाणी युती झाली आणि युती शेवटच्या क्षणी ही तोडली, त्यामुळं आमचा जो परफॉर्मन्स आहे तो आम्हाला कमी हे झाला आहे। पण आता या ठिकाणी दोन्ही नेते मंडळीच्या पुढाकारानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतात, त्यासोबतच आमचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी युतीचं पाऊल आपण या ठिकाणी सुरुवात करा, निश्चित जिल्हाभर युती या ठिकाणी होईल, असे या ठिकाणी युतीच्या माध्यमातून निश्चित आम्ही जिल्हा परिषदला चांगलं पाऊल आणि चांगला स्ट्राईक रेट देऊ। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना परभणी विधानसभा आणि जिंतूर विधानसभामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती झालेली आहे आणि नक्कीच महानगरपालिकेचा वचका आम्ही जिल्हा परिषदला सर्वजण मिळून एक विकासाच्या मुद्द्यावर
नरेंद्र मोदी साहेब असतील, राज्यामध्ये देवाभाऊ असतील, एकनाथभाई शिंदे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली जे विकास कामं झाले आणि परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील, आमचे निवडणूक प्रमुख रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, सुरेशरावजी ओरपूकर साहेब, सीतारामजी गंधाड मामा आणि शिवसेनेचे सर्व नेते आनंद भाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच जिल्हा परिषदला सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी आणि युतीचा जिल्हा परिषद झेंडा फडकणार म्हणजे फडकणार. कशी वाटाघाटी असेल? एकंदरीत आज शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा, कशा पद्धतीने असेल विस्तृत सांगा. आता आमचे 2 विधानसभेमध्ये तर आमची स्पष्ट युती झालेली आहे. परभणी विधानसभेमध्ये 2 जागा भारतीय जनता पार्टी लढवित आहे, 2 जागा शिवसेना लढवित आहे. जिंतूरमध्ये 2 जागा शिवसेनेला दिलेल्या आहेत. त्यामुळं अतिशय चांगलं वातावरण आहे. उमेदवार पण आमचे अतिशय चांगले आहेत, अनुभवी आहेत, काही नवीन उमेदवार आहेत, पण नक्कीच सर्वसामान्य जनतेला मान्य असलेले आमचे उमेदवार आहेत. सर भाऊ, तुम्ही उमेदवार जेव्हा दिले तर निकष काय ठेवता? कार्यकर्ते का एकनिष्ठ कार्यकर्ते का पैसेवाले कार्यकर्ते का पैशावाले उमेदवार असतात? काय हो निकष काय ठेवला तुम्ही? नाही, आम्ही निकष असा ठेवला होता की काम करण्याची पद्धत, समाजामध्ये वागण्याची पद्धत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, नेहमीच चांगल्याच उमेदवाराचा विचार करते आणि निष्ठावान सुद्धा पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीने न्याय दिलाय. नाही, पालिकेत अशा प्रकार आरोप झाले की कार्यकर्त्यांना डावलून तुम्ही बाहेरचे उमेदवार दिले, त्याच्यामुळे तुम्हाला फटका पडला. यावेळेस झेडपीला असं झालं का तुम्ही? नाही, बाहेरचे कुठं महानगरपालिकेत आम्ही उमेदवार दिले होते? चर्चा होती कारण तुमच्याच उमेदवारांनी पत्रकार परिषदा घेऊन आरोप केले तुमच्यावर. सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा संधी दिली ती महानगरपालिकेमध्ये. तसं की पेडगाव सारखं झालं, तिथून गणेश देशमुख हे खूप दिवसापासून प्रयत्न करत होते, तशा उमेदवाराला डावलून तुम्ही नवीन उमेदवार दिला म्हणे. मग निकष काय ठेवला तुमच्या उमेदवार दिला? निकष काय ठेवला रेशो? गणेशराव देशमुखांना भारतीय जनता पार्टीने नेहमीच सहकार्य केलेले आहे. राजकारणामध्ये सर्व गोष्टीचा विचार होऊनच भारतीय जनता पार्टी निवडणूक लढीत असते आणि आमच्या कार्यकर्त्याला भविष्यामध्ये गणेशरावला न्याय मिळेल ना. आज पण ते कामगार मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. नाही, रेशोमध्ये त्यांचं असं म्हणणं की 42% आहे, मला तरी पक्षानं उमेदवार डावलण्यात आली म्हणे. नाही, तसं काही विषय नाही. आणि ते अकनूर म्हणून आहे ते तुमच्याच पक्षात आहेत, त्यांनी खतखत व्यक्त केली की आम्ही 10 वर्षापासून पक्षाचं काम करायला म्हणे तरी आम्हाला उमेदवार दिला नाही. अवश्य भारतीय जनता पार्टीमध्ये ते काम करायले, त्याची खतखत जरी असली पण भारतीय जनता पार्टीने त्यांना जिल्ह्याचं महामंत्री केलेलं आहे. राजकारणामध्ये संयम फार महत्वाचा असतो आणि नेहमीच पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देत असतो.